नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड बिझनेस अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 2 ब्रँच अकाउंट्स प्रॉब्लेम नंबर सेकंड। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओची अपडेट पहिली आपल्याला मिळेल। मित्रांनो, प्रॉब्लेमचं नाव आहे ॲस्प्रो लिमिटेड बांद्रा runs a branch at Chembur to which goods are supplied by the head office at cost। विद्यार्थी मित्रांनो, मेन जी कंपनी आहे, मेन कंपनीचं जे हेड ऑफिस आहे त्या मेन कंपनीचं नाव आहे ॲस्प्रो लिमिटेड बांद्रा आणि या कंपनीची ब्रँच आहे चेंबूरला। आपल्याला चेंबूर ब्रँच अकाउंट मित्रांनो तयार करायचं आहे, कारण की प्रॉब्लेमचं या टॉपिकचं नावच आहे ब्रँच अकाउंट्स। टू बी सोल्ड फॉर कॅश ओनली अँड ऑल कॅश रिसिव्ड ॲट द ब्रँच इज डिपॉझिटेड डेली इन द हेड ऑफिस अकाउंट। विद्यार्थी मित्रांनो, ब्रँचला जो माल आवश्यक आहे तो माल हेड ऑफिस पुरवणार आहे आणि ब्रँचकडे जी कॅश डेली येणार आहे ती कॅश ब्रँच हेड ऑफिसला डिपॉझिट करणार आहे। ऑल एक्सपेन्सेस ऑफ द ब्रँच आर टू बी इन्कर्ड बाय द हेड ऑफिस ओनली। आणि ब्रँचला जे खर्च येणार आहे ते सगळे खर्च हेड ऑफिस पुरवणार आहे। फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर चेंबूर ब्रँच अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022। विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेले डिटेल्स आणि त्यावरून आपल्याला चेंबूर ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे 31 मार्च 2022 चं। अँड ब्रँच पीटी कॅश अकाउंट, पीटी कॅश अकाउंट सुद्धा आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे। गुड सेंड टू ब्रँच अकाउंट, गुड सेंड टू ब्रँच अकाउंट सुद्धा मित्रांनो आपण तयार करणार आहोत। टू फाइंड आउट the other required information as it would appear in the books of head office। आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखीन जी काही आवश्यक माहिती आहे त्या माहितीचा विचार करून आणखीन काही अकाउंट्स आपल्याला जर तयार करावे लागले तर ते अकाउंट सुद्धा आपण या प्रॉब्लेम मध्ये तयार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पुढे जर आपण बघितलं तर फिक्स ॲसेट ऑन 1 एप्रिल 2021, 1 एप्रिल 2021 ला मित्रांनो फिक्स ॲसेट आहे 15,000 रुपये। म्हणजे थोडक्यात हा झाला ओपनिंग बॅलन्स। त्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स ॲट ब्रँच ऑन 1 एप्रिल 2021, मित्रांनो 1 एप्रिल 2021 चा स्टॉक आहे 22,500, हा सुद्धा ओपनिंग बॅलन्स झाला। त्यानंतर पीटी कॅश ॲट ब्रँच ऑन 1 एप्रिल 2021, 1 एप्रिल 2021 चा पीटी कॅश बॅलन्स आहे 250 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, हे तीन आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेले आहेत, म्हणजे या तिघांचा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलेला असायला हवा। जर आपल्याला तिघांचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसेल तर आपण ते अकाउंट तयार करणार, कारण की त्याचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला घ्यावा लागेल। आपण पुढे जर बघितलं तर प्रॉब्लेम मध्ये मित्रांनो, म्हणजे आता हे जे बॅलन्स आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेत, फिक्स ॲसेट असेल, स्टॉक ऑफ गुड असेल, पीटी कॅश असेल, विद्यार्थी मित्रांनो हे तीनही आयटम ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला येणार। आपण चेंबूर ब्रँच अकाउंट तयार करणार, त्या चेंबूर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग बॅलन्सेस मध्ये फिक्स ॲसेट, स्टॉक ऑफ गुड्स आणि पीटी कॅश मित्रांनो आपण घेणार। त्यानंतर आता पीटी कॅश अकाउंट जर मित्रांनो आपण तयार केलं तर पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स जाणार, त्याला म्हणणार आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन। 1 एप्रिल 2021 चा हा बॅलन्स मित्रांनो पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला सुद्धा आपल्याला बघायला मिळेल 250 रुपये। त्यानंतर गुड सप्लाइड ड्यूरिंग द इयर टू ब्रँच, हेड ऑफिसने ब्रँचला माल पाठवलाय 1,24,500 रुपयांचा। मित्रांनो हा बॅलन्स आपल्याला ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला बघायला मिळेल, म्हणजे ब्रँचला जे जे काही मिळतं ते आपण ब्रँचच्या डेबिट साईडला घेतो। ब्रँचला माल मिळाला तर तो माल ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार। त्यानंतर पुढे गुड्स रिटर्न ड्यूरिंग द इयर बाय ब्रँच, मित्रांनो या ठिकाणी आपण आहोत। गुड्स रिटर्न ड्यूरिंग द इयर बाय ब्रँच, ब्रँचने माल पाठवला, आता ब्रँचने माल पाठवला तो असेल हेड ऑफिसला पाठवला, किती रुपयांचा 4,500 रुपयांचा,
मग हा 4,500 रुपयांचा माल ब्रँचने पाठवला हेड ऑफिसला, तो येणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. गुड्स रिटर्न बाय ब्रँच, 4,500 रुपये ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतील. त्यानंतर मित्रांनो पुढे आपण जाऊया, रेमिटन्सेस बाय ब्रँच टू हेड ऑफिस. आता रेमिटन्स म्हणजे पाठविणे, बाय ब्रँच, ब्रँचने पाठवलंय कुणाला, हेड ऑफिसला. आता हेड ऑफिसला ब्रँचने काय पाठवलंय तर कॅश सेल्स, म्हणजे ब्रँचने जो माल विकला तो माल विकल्यानंतर ब्रँचकडे आलेले पैसे आहेत 2,62,700 रुपये आणि हे पैसे ब्रँचने हेड ऑफिसला पाठवले. मग ब्रँचमधून जे जे काही जाईल मित्रांनो ते आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो, म्हणजे कॅश सेल्स आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे बघूया, चेक सेंड टू ब्रँच फॉर एक्सपेन्सेस. आता बघा चेक पाठवलाय, कुणी पाठवला तर चेक हेड ऑफिसने पाठवलेला आहे. कशासाठी पाठवला तर मित्रांनो खर्चासाठी, म्हणजे ब्रँचला जे खर्च येतात त्या खर्चांसाठी हेड ऑफिसने पैसे पाठवले. कशासाठी पाठवले, रेंट रेट अँड टॅक्सेससाठी 29,660 रुपये, सॅलरीज अँड वेजेससाठी 18,370 रुपये, पोस्टेज अँड टेलिफोनसाठी 3,230 रुपये आणि ऑफिस इन्शुरन्ससाठी 3,190 रुपये पाठवले हेड ऑफिसने. मित्रांनो आता हे सगळे पैसे कुणाला मिळणार आहे तर ब्रँचला मिळणार आहे, म्हणून हे सगळे आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार. मित्रांनो हे चारही आयटम आपल्याला ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला बघायला मिळतील. त्यानंतर आपण पुढे जातोय, स्टॉक ऑफ गुड्स ॲट ब्रँच ऑन 31 मार्च 2022. विद्यार्थी मित्रांनो त्याखालीच आता स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉक आहे बघा, 31 मार्च 2022 चा क्लोजिंग स्टॉक आहे 18,500. मित्रांनो क्लोजिंग स्टॉक घेणार आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे चेंबूर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला क्लोजिंग बॅलन्स बघायला मिळेल, स्टॉक ऑफ गुड्स 18,500. त्यानंतर पीटी कॅश ॲट ब्रँच ऑन 31 मार्च 2022. विद्यार्थी मित्रांनो 31 मार्च 2022 ला पीटी कॅशचा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलाय 300 रुपये. मित्रांनो हा पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स सुद्धा आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार. मित्रांनो स्टॉक अकाउंट आपण तयार करणार नाही, पण आपण पीटी कॅश अकाउंट तयार करणार. मग पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स घेणार आपण पीटी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 300. मित्रांनो पीटी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला 300 रुपये आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर आपण पुढे जातोय, ऍक्च्युअल एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द पीटी कॅशियर अमाउंटेड टू ₹1,250. विद्यार्थी मित्रांनो पीटी एक्सपेन्सेस किती आहेत तर पीटी एक्सपेन्सेस आहेत 1,250 रुपये. मित्रांनो पीटी एक्सपेन्सेस आपण घेतो पीटी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा पीटी एक्सपेन्सेसची सुद्धा आपल्याला रक्कम दिलेली आहे. त्यानंतर आपण पुढे जातोय, फिक्स ॲसेट इज सब्जेक्ट टू डेप्रिसिएशन ॲट 20% पर ॲनम ॲज पर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे फिक्स ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स दिलाय बघा, फिक्स ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स आहे 15,000 रुपये. त्यावरती आपल्याला 20% दरानं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे, घसारा काढायचा. बघा फिक्स ॲसेट वापरल्यानंतर ती झीज झाली म्हणून आपण 20% डेप्रिशिएशन फिक्स ॲसेटवरती कॅल्क्युलेट करणार. विद्यार्थी मित्रांनो फिक्स ॲसेटचा फक्त आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलाय, क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाहीये, म्हणून आपल्याला फिक्स ॲसेट अकाउंट सुद्धा तयार करावं लागेल आणि त्या फिक्स ॲसेट अकाउंटवरती आपण 20% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार. विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असेल. आता मी जातोय सॉल्युशनकडे. तर विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता हे आहे चेंबूर ब्रँच अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो मी सुरुवातीला चेंबूर ब्रँच अकाउंट समजून सांगण्याच्या अगोदर बघा प्रॉब्लेम मध्ये जर आपण मित्रांनो विचार केला तर या ठिकाणी एक वर्किंग नोट दिलेली आहे बघा, ती वर्किंग नोट आपण सुरुवातीला समजून घेणार. त्यामध्ये 1 नंबरला सांगितलंय मित्रांनो मिसिंग आयटम्स. प्रॉब्लेम मध्ये काय मिसिंग आहे, काय शोधायचं आहे आपल्याला तर कॅश सेंड टू ब्रँच फॉर पीटी एक्सपेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो पीटी कॅश अकाउंटचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलाय, क्लोजिंग बॅलन्स दिलाय, पीटी एक्सपेन्सेस किती आहेत ते सुद्धा दिलेत. पण पीटी कॅश साठी म्हणजे पीटी एक्सपेन्सेस साठी जो खर्च येणार आहे त्याच्यासाठी कुणीतरी आपल्याला पैसे द्यायला हवेत ना, ते पैसे दिलेले नाहीयेत, म्हणजे तो आयटम मिसिंग आहे. कॅश सेंड टू ब्रँच फॉर पीटी एक्सपेन्सेस मित्रांनो हा आयटम मिसिंग आहे, म्हणून आपल्याला मित्रांनो पीटी कॅश अकाउंट या ठिकाणी तयार करावं लागेल आणि
कॅश सेंड टू ब्रँच फॉर पीटी एक्सपेन्सेस हा आयटम मित्रांनो आपल्याला शोधावा लागेल. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स ऑफ फिक्स ॲसेट अकाउंट. मित्रांनो फिक्स ॲसेट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाहीये, म्हणून आपण फिक्स ॲसेट अकाउंट सुद्धा बनवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो एका एका अकाउंटचं मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही प्रॉब्लेम बघून तुम्ही अकाउंट तयार करून नंतर डायरेक्टली तुम्ही पोस्टिंग करू शकता, पण मी एक एक अकाउंट या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण ब्रँच पीटी कॅश अकाउंट या ठिकाणी समजून घेणार. मित्रांनो हे ब्रँच पीटी कॅश अकाउंट समजून घ्या. पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिलाय. विद्यार्थी मित्रांनो पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स कुठे येणार, तर तो येणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला आणि पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 250. मित्रांनो त्यानंतर पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स सुद्धा दिलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स येतो क्रेडिट साईडला. बघा बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, क्रेडिट साईडला आहे म्हणून बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन, क्लोजिंग बॅलन्स कॅरेट डाऊन. क्लोजिंग बॅलन्स मित्रांनो क्रेडिट साईडला घेतला 300 रुपये. त्यानंतर मित्रांनो पीटी कॅश एक्सपेन्सेस जे आहेत ते सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. एक्सपेन्सेस आपण घेणार क्रेडिट साईडला. बाय पीटी एक्सपेन्सेस 1250 ॲक्च्युअल एक्सपेन्सेस. मित्रांनो पीटी एक्सपेन्सेस आपण घेतले क्रेडिट साईडला. बघा आपण हे पीटी कॅश अकाउंट तयार केलं मित्रांनो. डेबिट साईड क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स रुपीज या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. आता मित्रांनो आपण पीटी कॅश अकाउंट जर टॅली करायला घेतलं तर मोठी बाजू मित्रांनो क्रेडिट येते. मग मोठी बाजू जर क्रेडिट आली तर लहान बाजू ऑफकोर्स डेबिट येणार. म्हणजे बघा जी मोठी बाजू असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. 1550 मित्रांनो आपण दोन्ही बाजूला लिहून घेतले. मग आता क्रेडिटमधनं जर डेबिट बाजू मायनस केली, डेबिट बाजूला मायनस करायला फक्त हे 250 रुपये आहेत. क्रेडिटमधनं डेबिट बाजू जर आपण मायनस केली तर मित्रांनो बॅलन्स राहतो 1300. आणि मित्रांनो हा बॅलन्स आहे टू कॅश सेंड टू ब्रँच फॉर पीटी कॅश एक्सपेन्सेस. मित्रांनो पीटी कॅश एक्सपेन्सेस या ठिकाणी हा जो आयटम आहे मित्रांनो 1 नंबरचा मिसिंग आयटम म्हटलं होतं आपण, तो आपण या ठिकाणी शोधून काढला. कॅश सेंड टू ब्रँच फॉर पीटी कॅश एक्सपेन्सेस 1300. आणि मित्रांनो हा आयटम आणखीन आपण कुठे घेणार, तर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. मित्रांनो हेड ऑफिसने जे पैसे पाठवलेत, बघा ब्रँचला खर्चासाठी जे पैसे पाठवलेत त्यामध्ये हा आयटम येणार. म्हणजे कॅश सेंड टू ब्रँच फॉर एक्सपेन्सेस पीटी कॅश एक्सपेन्सेस हा आयटम मित्रांनो ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला बघायला मिळेल. पीटी कॅश अकाउंट तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. पुढचा अकाउंट मी या ठिकाणी समजून सांगतो. पुढचा अकाउंट आहे गुड सेंड टू ब्रँच अकाउंट. मित्रांनो गुड सेंड टू ब्रँच अकाउंट. बघा हेड ऑफिसने जो माल पाठवला त्या संदर्भात गुड सेंड टू ब्रँचला जो माल पाठवला त्याचं मित्रांनो हे अकाउंट आहे. डेबिट साईड क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स रुपीज. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो. आता चेंबूर ब्रँच आणि रिटर्न म्हटलंय. बघा मित्रांनो चेंबूर ब्रँचने काय केलं तर 4500 रुपयांचा माल हेड ऑफिसला रिटर्न पाठवला, म्हणून तो आला गुड सेंड टू ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आता हेड ऑफिसने मित्रांनो ब्रँचला 1,24,500 रुपयांचा माल पाठवला गुड सेंड टू ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय चेंबूर ब्रँच आणि सप्लाईड म्हटलंय. हा माल हेड ऑफिसने ब्रँचला पाठवलेला आहे 1,24,500. आणि मग मित्रांनो गुड सेंड टू ब्रँच अकाउंट जर आपण मित्रांनो या ठिकाणी टॅली करायला गेलो तर मोठी बाजू येते क्रेडिट बाजू 1,24,500 जी आपण दोनही बाजूला लिहिणार. आणि क्रेडिटमधनं डेबिट बाजू मायनस केली की जो बॅलन्स असेल तो असेल 1,20,000. आणि मित्रांनो त्याला आपण म्हणणार टू परचेस. आणि हा बॅलन्सिंग फिगर मित्रांनो हा बॅलन्स आला. बॅलन्सिंग फिगर 1,20,000. मित्रांनो या ठिकाणी 1,20,000चा उल्लेख आपण ब्रँच अकाउंटला कुठेही घेणार नाही. बघा पीटी कॅश अकाउंटचा जो बॅलन्स आला तो आपण ब्रँच अकाउंटला घेणार, पण गुड सेंड टू ब्रँच अकाउंटचा जो बॅलन्स आला बॅलन्सिंग फिगर जी रक्कम आली मित्रांनो ती आपण ब्रँच अकाउंटला घेणार नाही. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे जातोय. पुढचा अकाउंट आपल्याला बघायचा आहे ते आहे फिक्स ॲसेट अकाउंट. मित्रांनो फिक्स ॲसेट अकाउंट आपल्याला तयार करायला सांगितलेलं नाही, पण आपल्याला फिक्स ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स दिलाय. त्यानंतर डेप्रिशिएशनची रक्कम सांगितली, क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाहीये, म्हणून तो आपल्याला मित्रांनो शोधून काढायचा. आणि फिक्स ॲसेटचा क्लोजिंग बॅलन्स आलेला आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो फिक्स ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स आपण डेबिट साईडला घेणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000.
त्यानंतर फिक्स ॲसेटवरती आपल्याला डेप्रिशिएशन सांगितलं 20% मित्रांनो. मग हे 20% डेप्रिशिएशन आपण या ठिकाणी बघूया. बाय डेप्रिशिएशन आपण क्रेडिट साईडला घेणार. बाय डेप्रिशिएशन ॲट 20% पर ॲनम ॲज पर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. मित्रांनो 15,000वरती 20%, बघा 15,000वरती 10%, 1,500 20% येणार 3,000. फिक्स ॲसेटच्या क्रेडिट साईडला 3,000 रुपये हे डेप्रिशिएशनचे आले. क्रेडिट बाजू मित्रांनो मोठी बाजू आहे, डेबिट जी बाजू मोठी असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. 15,000 दोन्ही बाजूला लिहून घेतले. डेबिटमधनं क्रेडिट बाजू मायनस केली म्हणजे 15,000तून 3,000 मायनस केले. मित्रांनो जो बॅलन्स शिल्लक राहील तो असेल क्लोजिंग बॅलन्स बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. मित्रांनो बॅलन्सिंग फिगरची रक्कम आली 12,000. फिक्स ॲसेटचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला आपल्याला 12,000 आणि हा फिक्स ॲसेटचा क्लोजिंग बॅलन्स घेणार आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. विद्यार्थी मित्रांनो एक एक अकाउंट मी या ठिकाणी समजून सांगितले आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं अकाउंट आहे ते म्हणजे ब्रँच अकाउंट. तर मित्रांनो ब्रँच अकाउंट आता आपण या ठिकाणी बघू शकतो. वरती नाव देणार इन दी बुक्स ऑफ ॲस्प्रो लिमिटेड बांद्रा हेड ऑफिस. विद्यार्थी मित्रांनो हे हेड ऑफिस आहे आणि हेड ऑफिसच्या पुस्तकामध्ये आपण चेंबूर ब्रँच अकाउंट तयार करत आहोत आणि त्यानंतर खाली लिहिणार चेंबूर ब्रँच अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. मित्रांनो डेबिट साईड क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स रुपीज. आता मित्रांनो चेंबूर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला काय येणार तर जो ओपनिंग बॅलन्स आहे मित्रांनो तो ओपनिंग बॅलन्स येणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा ओपनिंग बॅलन्सेस त्यामध्ये फिक्स ॲसेट 15,000, स्टॉक ऑफ गुड्स 22,500 आणि पीटी कॅश मित्रांनो 250. ओपनिंग बॅलन्स डेबिटला आला म्हणजे आपोआप क्लोजिंग बॅलन्स मित्रांनो क्रेडिटला येणार. या ठिकाणी आपण लगेच समजून घेऊया हा क्लोजिंग बॅलन्स. बघा क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये मित्रांनो आपल्याला फिक्स ॲसेटचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नव्हता, तो आपण शोधून काढला 12,000. त्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स 18,500 मित्रांनो स्टॉकचा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. पीटी कॅशचा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 300. मित्रांनो चेंबूर ब्रँच अकाउंटमध्ये ओपनिंग बॅलन्स घेतला डेबिट साईडला, क्लोजिंग बॅलन्स घेतला क्रेडिट साईडला. आता मित्रांनो पुढे जर आपण बघितलं तर गुड सेंड टू ब्रँच हेड ऑफिसने जो माल पाठवलाय तो कुठं तो ब्रँचला चेंबूर ब्रँचला मिळणार म्हणून चेंबूर ब्रँचच्या डेबिट साईडला मित्रांनो गुड सेंड टू ब्रँच आणि सप्लाईड म्हटलं 1,24,500. बघा आता आणखी पुढे एक गोष्ट मी लगेच समजून सांगतो. चेंबूर ब्रँचने मित्रांनो 4,500 रुपयांचा माल रिटर्न पाठवलाय. ब्रँचला माल मिळाला ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला, ब्रँचने माल रिटर्न पाठवला ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा गुड सेंड टू ब्रँच आणि रिटर्न म्हटले 4,500. त्यानंतर मित्रांनो आणखी पुढे आपण समजून घेऊया चेंबूर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला काय काय येतंय. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो टू बँक म्हटलंय. बघा ब्रँचला खर्चासाठी एक चेक पाठवलेला आहे हेड ऑफिसने. त्यामध्ये मित्रांनो कोणते कोणते खर्च आहेत रेंट अँड टॅक्सेस 29,660, सॅलरी अँड वेजेस 18,370, पोस्टेज अँड टेलिफोन 3,230, ऑफिस इन्शुरन्स 3,190 आणि पीटी कॅश मित्रांनो हा 1,300 जी रक्कम दिसते बघा पीटी कॅशची ती आपण पीटी कॅश अकाउंट क्लोज केल्यानंतर शोधून काढलेली रक्कम आहे. ती रक्कम आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली नव्हती. असे सगळे मिळून खर्चांचे मित्रांनो पैसे झाले 55,750. बघा 55,750. मित्रांनो आता ब्रँच अकाउंटची डेबिट साईड आपण बघितली. आता ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणखीन काय येतंय तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बाय रेमिटन्स बाय ब्रँच. मित्रांनो ब्रँचने परत पाठवले, रेमिटन्स म्हणजे पाठवणे. ब्रँचने काय पाठवले तर मित्रांनो ब्रँचने हेड ऑफिसला 2,62,700 रुपये पाठवले. बघा ब्रँचला जे जे मिळालं ते आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलं. ब्रँचमधून जे जे काही रिटर्न जात आहे ते आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं. कॅश सेल्स मित्रांनो ब्रँचने 2,62,700 रुपयांचा माल विकला आणि जे पैसे आले ते पैसे हेड ऑफिसला पाठवले. मित्रांनो ते आले ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि मित्रांनो ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण क्लोजिंग बॅलन्स सुद्धा घेतो. मित्रांनो या ठिकाणी प्रॉब्लेम संपलेला आहे. हे चेंबूर ब्रँच अकाउंट जे आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण समजून सांगितलेलं आहे. आता हे चेंबूर ब्रँच अकाउंट मित्रांनो आपण क्लोज करणार. मग मोठी बाजू कोणती येते तर मित्रांनो मोठी बाजू आलेली आहे क्रेडिट बाजू 2,98,000. जी मोठी बाजू असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. मग क्रेडिट बाजूतनं जर आपण डेबिट बाजू मायनस केली तर मित्रांनो या ठिकाणी जो बॅलन्स राहील तो डेबिटला येणार आहे. मग तो बॅलन्स येतोय 80,000. त्याला आपण म्हणणार टू जनरल प्रॉफिट अँड लॉस 80,000 आणि मित्रांनो तो आहे आपला नेट प्रॉफिट आणि त्याला आपण म्हणणार बॅलन्स कॅरेड
डाऊन. मित्रांनो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे थोडक्यात प्रॉफिट आलाय मित्रांनो आपला 80,000. मित्रांनो हे होतं चेंबूर ब्रँच अकाउंट. मित्रांनो आता मी फक्त एक एक अकाउंट तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय, पण तुम्ही ज्या वेळेला स्वतः प्रॉब्लेम सोडवता त्यावेळेला काय करणार, जे जे अकाउंट आपल्याला तयार करायचे ते अकाउंट अगोदर तयार करून घ्यायचे, म्हणजे ते अकाउंट आखून घ्यायचे आणि आखून घेतल्यानंतर प्रॉब्लेम बघून एक एक पोस्टिंग करायची. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये सांगितलेला एक एक आयटम उचलायचा आणि त्या अकाउंटला पोस्ट करायचा आणि नंतर मग ते अकाउंट क्लोज करून सगळ्यात शेवटी चेंबूर ब्रँच अकाउंट मित्रांनो आपण क्लोज करणार. मित्रांनो आपलं फायनल आन्सर आहे 80,000. शेवटचं उत्तर आपलं 80,000. तर मित्रांनो तुमचं बरोबर आलं तर पूर्ण प्रॉब्लेम तुमचा बरोबर येईल. विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम ब्रँच अकाउंट या टॉपिक मधील दुसरा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि निराली पब्लिकेशनच्या पुस्तकातले आपण सगळे प्रॉब्लेम बघत आहोत. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.